अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया कोथिंबीर पुरी. कोथिंबीर पुरी बनवण्यासाठी लागणार साहित्य हे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. गव्हाचं पीठ घेतलंय, लसूण घेतलाय, जिरी घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि मीठ घेतलंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना लसूण टाकून घ्यायचंय, हिरवी मिरची टाकायची, जिरी पण टाकायची आणि हे वाटून घ्यायचे. हे वाटून झाले. आता याच्यात कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीर पण वाटून घ्यायची. अशी थोडी थोडी करून वाटून घ्यायची. मिक्सर मधून ना कोथिंबीर बारीक करून घेतली. आता पीठ मळून घेऊ. गव्हाचं पीठ घ्यायचंय, मीठ टाकायचंय, मिक्स करून घ्यायचंय. ही वाटून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. पाणी न टाकताच मळून घ्यायचे याच्यामध्येच, कोथिंबीरीच्या वाटणामध्ये, म्हणजे कलर पण छान येतो. पीठ ना मळून झाले आणि याच्यात पाणी न टाकता मळून घेतलेले, कलर पण चांगला आला याला. आता याच्या पुऱ्या बनवून घेऊ. मी ना एक मोठासा गोळा घेतलाय आणि थोडेसे तेल लावले मी त्याला. पीठ नाही लावणार. आता लाटून घ्यायची. मी एक मोठी अशी लाटून घेणार आहे आणि मग त्याला कट करून घेणार आहे. आता कट करून घेऊ. मग म्हणजे ना सगळ्या पुऱ्या ना एकसारख्या होऊन जातात कट केल्या का. जे जास्त पीठ आहे ना ते काढून घ्यायचं. तेल तापाय ठेवले. तेल तापलं का पुऱ्या तळून घेऊ. तेल तापले, आता पुरी तळून घेऊ. पुरी अशी ना मस्त फुगली आणि तळून झाली. एकदम छान तळली. सगळ्या पुऱ्या ना तळून घेऊ. आणि रेसिपी ना कमी साहित्यात होते आणि खायला पण छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. ही पण पुरी तळून झाली. सगळ्या पुऱ्या ना तळून झाल्यात. आता प्लेटिंग करून घ्या. Like, comment, and subscribe.